च्या नाश्त्यामध्ये किंवा अगदी लाईटली खाण्यासाठी काहीतरी झटपट आणि खमंग अशी रेसिपी पाहिजे ना. चला तर मग. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर दररोजचं रेसिपी मी बनवते, व्हिडिओ मी शूट करते, रेकॉर्डिंग करते, त्याच्यानंतर एडिटिंग करून मग व्हिडिओ अपलोड होतो. तर आज मी रेसिपी बनवत नाही आहे, आज मी फक्त शूट करणार आहे. आणि माझा भाऊ म्हटलं तो रेसिपी बनवतोय, तर आज त्याच्या पद्धतीने तो पोहे करते. तर मग आजच्या त्याने ज्या पद्धतीने पोहे बनवतोय त्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय भावाने आणि त्याच्यानंतरनं हिरवी मिरची घेतल्या 3 ते 4. टोमॅटो स्वच्छ धुवून अशा प्रकारे तो बारीक चिरून घेतोय, कारण त्याला टोमॅटो आवडतो. पोह्यामध्ये शक्यतो तर आम्ही टोमॅटो घालत नाही, पण त्याला पोहे आवडतात आणि त्यामध्ये टोमॅटो आवडतात. 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घेतलेत. त्याच्यानंतरनं तोच एक बटाटा घेतलाय सोलून अशा प्रकारे बारीक काप करून घेतलेला आहे. या ठिकाणी 1/2 किलो पोहे घेतल्यात, निवडून स्वच्छ धुवून आणि त्याच्यानंतरनं यामधलं पाणी पूर्णपणे नितळून ठेवलेलं आहे. तर आता फोडणी पण तोच देणार आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की थोडीशी मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. त्याच्यानंतरनं हिरवी मिरची टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे आणि कांदा 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की बटाटे, त्याच्यानंतरनं टोमॅटो टाकूया. तर या ठिकाणी लिंबूच्या ऐवजी त्यानं टोमॅटोचा वापर केला. त्याला लिंबू जास्त प्रमाणात आवडत नाही, त्याच्यामुळे तो टोमॅटोचा वापर करतो. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अर्ध्या चमचाला थोडीशी कमी हळद टाकून घेतलेलं आहे. एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियमवरती केलेला आहे. आणि हे टोमॅटो छान असं त्यातला कच्चापणा कमी व्हावा याच्यासाठी प्लेट झाकून एखादा मिनिटभर हे टोमॅटो वगैरे शिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता पोहे ॲड करायच्यात आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. त्याला साखर आवडत नाही, त्याच्यामुळं तो साखर पण टाकलेला नाही आहे. आपण शक्यतो तर पोह्यामध्ये साखर, लिंबू वगैरे वापरतो, पण तो त्यामध्ये ॲड करत नाही. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, प्लेट झाकायचं आणि 2 मिनटं तरी हे पोहे चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायचे. तर अशा प्रकारे झटपट खमंग नाश्त्यासाठी किंवा इतर वेळी लाईटली खाण्यासाठी अशा प्रकारे आपले पोहे ते तयार आहेत. त्याच्यावरती शेव आणि कोथिंबीर. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.